102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व कास्तकार बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. या कार्यक्रमाचा भाग पहिला. विषय आहे पशु. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी, बाभुळगाव. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार भूषण हरिभाऊ बगमारे, माड मसोला तालुका, जिल्हा यवतमाळ इथून बोल सर. माड मसोला मधून भूषण हरिभाऊ बगमारे. आज पशु हा विषय आहे हॅलो कास्तकार मध्ये. हा, पशु विषय काय सर? हो हो हो, पशुविषयक काही आपले प्रश्न असतील तर सांगा, आमचे तज्ञ त्याला उत्तर देतील. तर बैलाला म्हटलं समोरच्या पायात दुखापत झालेली आहे, बैल लंगडत आहे. बरं, तर तुमच्या या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे डॉक्टर प्रशांत झाडे सर. ऐका त्यांच्याकडून. नमस्कार बगमारे हो. नमस्कार सर. नमस्कार. माड मसोला कुठला तालुका? तालुका यवतमाळ सर. आता शेतीची कामं सुरू झाली असतील शेतीत? हो, शेतीची कामं चालू झाली सर. बरोबर. शेतीची कामं जेव्हा असतात तेव्हा जनावरांचा उपयोग, आपल्या बैलजोडीचा उपयोग फार जास्त प्रमाणात होतो. हो, त्यांच्या पायांना इजा सामान्य बाब आहे. हो, बरोबर आहे सर. मला हे सांगा, तुम्ही तुमच्या बैलाचे दोन्ही पाय जमिनीवर टेकून त्याच्यावर भार घेतोय का तो? हो, नाही सर, एका पायावर भार घेतो, एक पाय असा म्हणजे पूर्णपणे जमिनीवर टेकवतच नाही. कुठे अशी जखम झालेली दिसत आहे? जखम वगैरे नाही, पण ते असं म्हणजे लय उपचार केले सर, पण तेवढा जसा जो एक पाय आहे स्थिर तसा तो पाय येऊनच नाही राहिला जागेवर. याच्यावर तुम्ही प्राथमिक काही उपचार घरी केले होते का? हो, उपचार म्हणजे आता घरगुती उपचार केले होते सर. आपलं मिठाचं पाणी, गरम पाणी टाकणं चालू आहे रोज. त्याच्यानंतर आपले जे अर्जुन्याचे डॉक्टर आहे, आमचं आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ना पशुविषयकचं अर्जुन्याला, त्यांच्याविषयी त्यांच्यापासून जरासं मार्गदर्शन घेतलं, पण काही आराम पडून नाही. सध्या आता डवऱ्या वगैरेचे काम आहे. ठीक आहे, मी तुम्हाला याच्याबद्दल असं सांगतो की तुमच्या इथे बैलाचा सध्या पाय लेमनेस ज्या पायाला आलेला आहे, बरोबर, कामातून तुम्ही थांबून द्यायचं, त्याला काम लावायचं नाहीये. जोपर्यंत पाय ठीक होत नाही तोपर्यंत त्याच्या पायाला त्याच्याकडून काम करून घेणं हे बरोबर राहणार नाही. बरोबर, योग्य नाही सर. दुखणं आणखी वाढत जाईल. दुसरं म्हणजे त्याच्या पायाला कुठे जर खूर जर आपण त्या बैलाला खाली पाडून जर का त्याची खूर पाहिली, जखम आहे का, बरोबर, काही गुंतलेलं आहे का हे पाहावं लागेल. त्याच्यानंतर जर काही दुखलेलं किंवा हे नसेल तर तिथे पायाला मायनर फ्रॅक्चर वगैरे असू शकतो. त्यावेळेला 2-3 महिने तुम्हाला आराम द्यावा लागतो. आराम द्यावाच लागेल सर. आराम द्यावाच लागेल. आणि सोबतच काही औषधं, पेनकिलर्स, काही न्यूरोटॉनिक्स हे तुम्हाला द्यावं लागेल. तुमच्या जवळच माझ्या मते हिवरीचा दवाखाना आहे.
हो हिवरी आहे सर आमच्या जवळ. तुम्ही एक वेळा जर दाखवून दिलं तर तिथे तुम्हाला योग्य डॉक्टरांकडून सांगितल्या जातील. ते जर केले तर तुम्हाला आरामही मिळेल. सोबतच तुम्ही एक आयुर्वेदिक उपचार म्हणून सांगा सर. आयुर्वेदिक उपचार म्हणून त्याचे मीठ एक दवाखान्यात मिळत असतं. हो. किंवा निरगुडीचा पाला जर तुमच्या इथे असेल, निरगुडीचा पाला, निरगुडीचा पाला हा बारीक करून त्याला वरवंट्यावर हे करून त्याला जर का गरम केलं आणि तो चोथा जर तुमच्या जिथे दुखण्याची जागा असेल, एक्झॅक्ट दुखण्याची जागा तुम्हाला डॉक्टर सांगतील किंवा तुम्ही स्वतःही दाबून ती जागा माहीत करून घेऊ शकता. आणि त्या भागावर जर का तुम्ही निरगुडीचा पाला लावला आणि ते त्याला कपड्याने बांधून घेतलं तर हे दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं. हे हा आयुर्वेदिक उपचार झाला. निरगुडी गरम करायचं आपलं म्हणजे उकळत्या पाण्यात गरम करायचं आणि त्याच्यानंतर मग तो गरम झालेला चोथा साधारण गरम असताना आपल्या हातानेच त्या याच्यावर जागेवर लावायचा आणि ती जागा कापडाने बांधून घ्यायची. हा एक उपचार तुम्ही घरच्या होऊ शकतो आणि डॉक्टरांचा सल्ला तर जरूर घ्या. झालं का समाधान? हो झालं सर, झालं. बरं, आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. सर नमस्कार. सर नमस्कार, कोण बोलता आपण? मी सर राहुल माणिकराव जळका पटाशीवरून बोलतो सर. जळका पटाशीवरून राहुलजी. आज हॅलो कास्तकारमध्ये पशु हा विषय आहे. हो. आणि पशुविषयक आपले काय प्रश्न आहे ते सांगा, आमचे तज्ज्ञ आपल्याला उत्तर देतील. हो सर, माझ्याकडे शेळ्या आहे. शेळ्या असं थोड्या एवढं चारा असून शेळ्या अशा कमजोर आहे शेळ्या. अच्छा, म्हणजे अशक्त आणि कमजोर झाल्या. हो. बरं, तर काही आजार वगैरे आहे का त्यांच्यावर? नाही सर, लसीकरण केलं तर PPR लस केली आहे मी, लसीकरण केलं आहे. दरवर्षी करतो जून महिन्यात. बरं. पण शेळ्या कमजोर दाखवत आहे, चारा भरपूर आहे, कडक जागा आहे चालायला. बरं, तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देतील. ऐका त्यांच्याकडून. हा सर. राहुलजी नमस्कार. सर नमस्कार सर. जळका पटाशी म्हणजे राळेगाव तालुका का? जळका पटाचे म्हणजे हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे सर. अमरावती जिल्ह्यामध्ये. हो. कुठला तालुका आहे तो? तालुका कुठला आहे तो तुमचा? तालुका धामणगाव रेल्वे. धामणगाव रेल्वे. तर बघा राहुल भाऊ, तुमच्याकडे किती शेळ्या आहेत आता? आता सर माझ्याकडं 30-35 शेळ्या आहे. 30-35 शेळ्या. तुमच्या इथे गोठाही चांगला असेल, केलेला असेल. तुमचा शेळ्यांचा गोठा बाहेर बांधता की गोठा आहे तुमच्याजवळ? नाही सर, शेळ्याचा गोठा आमच्याला बाहेर म्हणजे बाहेर मजबूत बांधलेला आहे सर. चालेल. आता तुमचं मागचा 2 महिने आधी जेव्हा चाऱ्याची कमतरता होती, हा पिरियड संपून आता नवीन चाऱ्याला सुरुवात झाली आहे. हो. याच्यात एक तुमच्याकडून ऐकून बरं वाटलं की तुम्ही लसीकरण करून घेतलेलं आहे. लसीकरण हे जर तुम्ही जून महिन्यात PPRचं लसीकरण केलेलं असेल, आता तुम्हाला ETV एंटेरोटॉक्सिमिया या रोगाचं, आंत्रविषार या रोगाचं लसीकरण करून घ्यायचं आहे. कोणतं सर? आंत्रविषार, ETV एंटेरोटॉक्सिमिया म्हणून वॅक्सिन येतं, हे वॅक्सिन आता करून घ्यायचं आहे. तुमचा प्रश्न हा शेळ्यांची आता वजन वाढ या संदर्भात असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो, जंताचे औषधं पहिल्यांदा तुमच्या जनावरांना देणे. गाभण शेळ्यांना वेगळं असतं, बाकीच्या जनावरांसाठी वेगळं जंताचं औषध आहे. हे जंताचं औषध तुम्ही सलग 3 दिवस तुमच्या शेळ्यांना द्या. त्यानंतर एक लिव्हर टॉनिक, ज्यामुळे तुमच्या शेळ्यांची खाण्याची क्षमता किंवा भूक वाढेल. ते कमीत कमी 15 दिवस कंटिन्यू द्या. तुमचे जसे पोटातले जनावरांच्या पोटातले जंत निघून जातील आणि त्यांची खाण्याची क्षमता वाढेल, त्यानुसार तुमच्या बकऱ्या या वजन धरणं सुरू करतील. यासोबतच जर शेळ्यांना एका लिमिटेड एरियामध्ये जर फिरवलं तर ते त्यांच्यासाठी चांगलं असतं. शेळ्यांना जर का तुम्ही चाऱ्यासाठी फार दूर फिरत असाल तर त्यांची जी एनर्जी वजन गेन करण्यात कामी यायला पाहिजे ती नष्ट होते. त्यामुळे शेळ्यांना जास्त बाहेर फिरवू नये. सोबतच
सुका आणि वाळला चारा, वाळलेला चारा आणि हिरवा चारा हे याचं प्रमाण थोडंसं एकाच 3 जर ठेवलं तर तुमच्या शेळ्यांचं वजन नक्कीच गेन होईल. आणि सर शेळ्या सर किती टाइम सोडायचा सर? 2 टाइम का 1 टाइम? तुम्ही 2 टाइम सोडलं तरी चालेल, पण त्यांना फार लांबवरपर्यंत चाऱ्यासाठी जावं लागलं नाही पाहिजे हे पाहायचं. सर शेळ्या हो तुमचं बरोबर सर, कारण शेळ्या कम से कम 2 किलोमीटर जाणार 2 किलोमीटर येणार ना रोड डेली. त्यामुळे काय होतं, जी काही खाल्लेली एनर्जी आहे ती तुमची फिरण्यातच वाया जाते, त्यामुळे ते वजन धरत नाही. म्हणजे आता त्याला जवळ चालायचं, थोडं जास्त दूर नाही न्यायचं. जास्तच दूर नाही न्यायचं, जवळ चरायचं. दिवसातून तुम्ही भले 1 वेळ का बाहेर चरायला सोडा, पण त्यांच्यासाठी चारा हा गोठ्यात उपलब्ध झाला पाहिजे, स्वच्छ पाणी उपलब्ध झालं पाहिजे, त्यांना दर 3 महिन्याला जंताचं औषध दिलं गेलं पाहिजे. जंताचं औषध देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच वेळेचा डोस न देता 3 दिवस सलग 3 दिवस, आज उद्या परवा असे 3 दिवसामध्ये जंताचा डोस द्यायचा. आणि त्यांच्या राहण्याचा गोठा स्वच्छ ठेवायचा. सोबतच लसीकरणाचा जो शेड्यूल आहे, PPRचा पिरियड निघून गेला, आता त्यांना ETVचं वॅक्सिन करायचं आहे. ETVचं वॅक्सिन आता तुमचं झालं पाहिजे. PPRची लस दिली आहे सर मी जून महिन्यात. लसीकरण झालंय ना, तुम्ही सांगितलं, पण आता ETV एंटेरोटॉक्सिमिया आंत्रविषार या रोगाची लस द्यायची आहे. बरं सर, हे लसीकरण घेतो सर करून. मग आणि त्याचं कॅल्शियमच्या विटीचं कसं काय सर? कॅल्शियमचं वीट ही साधारणपणे मोठ्या जनावरांना त्याची आवश्यकता, लहान बकऱ्यांना वगैरे ते इतक्या प्रकारचं वेगवेगळं पाला खातात की त्यांना फारशी गरज पडत नाही. तरी तुम्ही जर का त्याला कॅल्शियमची वीट म्हणा किंवा चाटण वीट म्हणा किंवा जे मल्टी मिनरल्स हे पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे, ते सुद्धा तुम्ही त्यांना 1 चमचा साधारणपणे सकाळ संध्याकाळ जर दिलं तर त्यांची जी काही मिनरल डेफिशियन्सी असते, मिठाची जी कमतरता शरीरात झालेली असते ती भरून निघते. हो सर. राहुलजी, झालं समाधान? हो सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलता आपण? मी विनोद श्रीरामजी काकरवार, मुक्काम करमाळा, तालुका तेरवड. अच्छा, तर हॅलो कास्तकारमध्ये तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, यवतमाळ, जिल्हा यवतमाळ. बरं, तर आज हॅलो कास्तकारमध्ये पशु हा विषय आहे. नाही, पशु हा विषय आहे. पशु हा विषय आहे का? हो, पशु संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर विचारा, त्यांना तज्ञ उत्तर देतील. सर, एक माझा प्रश्न आहे सर. एक बोला. एक शेळी आहे आपल्याकडे, शेळी, बकरी. बरं. ते बकरी म्हणजे कसे आपलं हे माणसाला कसं हे लकवा मारते, तसं लकवा मारल्यासारखं सरळ चालत नाही जमिनीवरती. बरं. तर एक आता कसं आहे, ते फक्त बोकड तिच्या मागे राहतात, पण ते घाबर राहणे लागली. बरं. हो, ते मोठा प्रश्न आहे. बरं, तर तुमच्या प्रश्नांना आमचे डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देतील, ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार सर. करमाळा गावात राहता आपण? हो, करमाळा गावात. आणि बकरी साधारण पहिले तुमच्या इथेच जणलेली आहे, म्हणजे तुमच्या इथेच वाण आहे की बाहेरून तुम्ही विकत घेतलेली आहे? हो का, तुम्ही बाहेरून विकत घेतलेली बकरी आहे की तुमच्या घरीच? आपली गावरानी बकरी आहे, पण ते लकवा मारण्यासाठी चालतच नाही सर ती. बरं, हे किती दिवसापासून सुरू आहे साधारणपणे? हे जवळपास 1 वर्ष झालं सर, जवळपास 7-8 महिन्याच्या वर. हो, जवळपास वर्षच झालं. हो, तरी त्याला ते टॉनिक आपण ते जनावर टॉनिक एक 2 बॉटल पाजून पाहिलं, पण ते काही चांगलं झालं नाही. ते आपण एक वेळा तिची तपासणी जर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या हो सर, डॉक्टरकडे दाखवायचं राहिलं आता फक्त. बस तिथे डॉक्टरांकडे पहिले दाखवायला पाहिजे तुम्ही. फक्त नुसतं एखादी औषधी आणली आणि त्याला दिली याने ठीक होत नसते अशा बिमाऱ्या. तुम्ही जिल्ह्याच्या स्तरावर असलेलं जे जिल्हा सर्वोच्च चिकित्सालय आहे तिथे एक वेळ तुमच्या बकरीला दाखवून द्या. माईट बी तो एक ब्रेनचा आजार असला पाहिजे असं तुमच्या बोलण्यावरून जे समजत आहे. हो, नाही सर, सरळ चालतच नाही सर, ते एकदम एकडी चालते. तुम्ही एक वेळा त्यांना तिला दाखवून तिच्या योग्य निदान करून घ्या. बरं. कारण तुमचे जे या प्रकारचे रोग जे संसर्गजन्य रोग असतात, जे त्यामध्ये बकरी गोल फिरते,
हे काही प्रकारात हे संसर्गजन्य रोग असतात, पण त्या रोगामुळे बकरी एक वर्षापर्यंत जगू शकत नाही. हा रोग हा मेंदूशी संबंधित असला पाहिजे असं तुमच्या बोलण्याहून जे काही आढळत आहे. त्यामुळे एक वेळ तुम्ही तिला योग्य ठिकाणी दाखवून तिचं जर निदान करून घेतलं तर मग उपचारासाठी सोपं जाईल. बरं ठीक आहे सर, करतो तिला. आंबेकरजी, झालं समाधान? हो झालं सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग पहिला ऐकलात. विषय होता पशु. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी, बाभुळगाव. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं सुमेध मुंगले यांचं. ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं, ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं. ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं. इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं. लेकिन ये सब कैसे संभव है, आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को. ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं. ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है. प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं. यही नहीं, इन पेड़ों के बीच अंतर्वर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं. इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है. भारत सरकार की ओर से 2021-22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन, तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स, ऑयल पाम NMEO-OP की शुरुआत की गई. इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री, अंतर्वर्ती खेती एवं रख रखाव, ड्रिप सिंचाई, डीजल, बिजली, सोलर पंप सेट, बोरवेल, फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः रोपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है. इस मिशन के अंतर्गत किसानों को 1 से 5 लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है. सरकार द्वारा ऑयल पाम की पौध सामग्री के लिए 20 से 29 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है. इसके अलावा भी सरकार पहले 4 साल तक 42,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है. इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए 30,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है. साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है. कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है. ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है. कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं. किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है, उनका कहना है कि ये सारे संचय निराधार हैं. ऑयल पाम का खेती में धान और गन्ने से कम पानी लगता है. इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है. मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं. और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं. और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है. ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं. वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं. वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं. मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं. ऑयल पाम के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है. साथ ही सरकार एक वायबिलिटी मूल्य भी घोषित करती है ताकि यदि भाव
अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है। सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है। आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की सोयाबीन हे शेंगवर्गीय पीक असून त्याच्या मुळांवर रायझोबियम नावाचे जीवाणू नैसर्गिकरित्या नत्र उपलब्ध करून देतात। त्यामुळे या पिकासाठी वेगळ्या स्वरूपात नत्र खताची गरज भासत नाही। म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ श्री संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे। युरिया खताच्या अतिवापरामुळे पिकावर दुष्परिणाम होतात, झाडांवर शाखा आणि पाने वाढतात, पण शेंगा आणि दाण्यांची संख्या कमी होते। पानात मऊपणा वाढल्यामुळे पीक किडींसाठी आकर्षक ठरते। युरियामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव प्रभावित होतात। या सर्व बाबी पाहता अनावश्यकपणे युरिया वापर केल्यास त्याच्या खरेदीमुळे खर्च वाढतो। पिकाला स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करावा आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार खतांचा वापर करावा। तसेच उत्पादन वाढीसोबतच जमिनीची सुपीकता जपावी असेही त्यांनी म्हटले आहे। तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण शेतकऱ्यांनी युरिया खताऐवजी स्फुरद आणि पालाशयुक्त खताचा वापर करावा याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ श्री संतोष डाबरे यांच्याकडून प्राप्त हे निवेदन ऐकलं। मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं। और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुनाई लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं। वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं। वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। गेल्या 24 तासातील पर्जन्यमान कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं। हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची।
भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी.